हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीचा जो 7 फेब्रुवारी 2024 मध्ये 4थ्या शिफ्टचा शिपाई पदाचा पेपर झाला होता, तो पेपर या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट एक्झाम स्टाईलने डिटेल विश्लेषण करणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, तर सुरुवातीला आपण काय करतो, कोणत्या विषयावर कोणत्या सब्जेक्टवर किती प्रश्न आले होते ते आपण पाहणार आहे. पहा, तर पहा, या विषयामध्ये सर्व एकदम समांतर म्हणजे पॅरलल ठेवण्याचा प्रयत्न केला होता. तर यामध्ये इतिहासाचे 6 प्रश्न आले होते, सामान्य विज्ञानाचे 5 प्रश्न होते. ओके, आपण मागचा जो प्रश्न पाहिला होता 5 मेची जी सेकंड शिफ्ट, त्यामध्ये सामान्य विज्ञानाचे 12 प्रश्न होते आणि भूगोलाचे 6 प्रश्न होते. पण आता यावेळी भूगोलाचे फक्त बघा 2च प्रश्न आहेत, मराठी आणि इंग्लिश. आपण ज्या यापूर्वी 3 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत, ओके, 3 प्रश्नपत्रिका पाहिल्यात, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आय बटन वर आहे. ते आय बटन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्यामध्ये इंग्रजीचा बरेच कमी प्रश्न होते आणि गणिताचा एक होता. तर आता यात गणिताचे पण नाहीयेत आणि इंग्रजीचे तब्बल 5 प्रश्न आहेत मित्रांनो, आणि मराठीचे देखील 5 आहेत. आणि आतापर्यंत ज्या 3 प्रश्नपत्रिका पाहिल्या त्यामध्ये मराठीचे 2 किंवा 3च होते आणि इंग्रजीचा प्रश्नच नव्हता. पण यामध्ये मराठीचे 5 आहेत, इंग्रजीचे 5 आहेत. त्यानंतर राज्यशास्त्र, राज्यघटनेवर, पॉलिटीवर 3 आहेत, चालू घडामोडीवर देखील 3 आहेत. तर हे तिथेच आहे, फक्त इंग्रजी आणि मराठीचे इथे प्रश्न वाढलेले आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता आपण सुरुवात करूया ऍक्च्युअल व्हिडिओला. ओके, तर पहा, हा जो प्रश्न आहे तो आपण जो आपला 5 मे 2024 ची जी प्रश्नपत्रिका आपण पाहिली होती सेकंड शिफ्टची, त्यामधील प्रश्न आहे. तो व्हिडिओ पाहिला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येणार आहे. आणि तरीही नसेल पाहिला तरी येणार आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तुमच्यासाठी प्रश्न आहे, आन्सर कमेंट करून सांगायचे. किती जण आपला व्हिडिओ एकदम तत्परतेने पाहता हे आम्हाला समजणार आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला, आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न पाहूया. सुरुवातीला आपण जे चालू घडामोडी या विषयावरील प्रश्न आहेत ते पाहणार आहे. चालू घडामोडीत 3 प्रश्न आले होते. सुमन शर्मा त्यावेळी चर्चेस होता, त्यावेळी प्रश्न विचारला होता. सुमन शर्मा यांना 1983 साली खालीलपैकी कोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार मिळाला होता? ओके, आणि अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या या खेळासाठी त्या पहिल्या महिला होत्या म्हणून विचारलेला प्रश्न आहे. तर त्या आहेत बास्केटबॉल. राईट आन्सर ऑप्शन 3. तर तो खेळ आहे बास्केटबॉल. ओके, महत्वाचा प्रश्न या संदर्भात आहे. तर काय, तर सुमन शर्मा या भारतातील नामांकित बास्केटबॉल खेळाडू असून त्यांना 1983 साली बास्केटबॉल खेळासाठी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि जे बास्केटबॉल असोसिएशन आहे त्याच्या पहिल्या उपाध्यक्ष देखील त्या बनल्या आहेत, हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, चला आता समोरचा प्रश्न पाहूया. त्यानंतर पहा, विचारलं होतं, गाव आणि शहरांमध्ये यांत्रिक पद्धतीने सेप्टिक टँक व गटार साफसफाईसाठी केंद्र सरकारने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली होती? तर ती योजना आहे नमस्ते. राईट आन्सर ऑप्शन 2, नमस्ते. तर या योजनेमध्ये काय आहे, तर नमस्ते म्हणजे काय, तर नॅशनल ऍक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम, हा नमस्तेचा फुल फॉर्म आहे मित्रांनो. ओके, आणि ही योजना केंद्र सरकारने सेप्टिक टँक व गटारांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यासाठी सुरू केली होती. या योजनेचा उद्देश म्हणजे काय, तर हाताने मैला साफ करण्याची प्रथा संपवणे आणि सफाई कामगारांची जी सुरक्षा आहे ती सुरक्षा राखणे व त्यांचं पुनर्वसन सुनिश्चित करणे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. आता पहा, यामध्ये युद्ध सराव विचारला होता. ओके, यावेळी युद्ध सराव विचारलेला आहे करंट मध्ये. तर पहा, भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान डिसेंबर 2023 मध्ये विनबॅक्स 2023 हा सराव करण्यात आला? ओके, विनबॅक्स, व्ही म्हणजे काय मित्रांनो, तर व्ही पासून आपल्याला इथं लक्षात यायला पाहिजे, व्ही पासून व्हिएतनाम आणि जो आयएन आहे, आयएन पासून आपला इंडिया. ओके, तर अशा पद्धतीचा हा विनबॅक्स सराव आहे म्हणून राईट आन्सर ऑप्शन 2, व्हिएतनाम. आता विनबॅक्स म्हणजे काय, तर व्हिएतनाम इंडिया. ओके, बायलॅटरल आर्मी
एक्झरसाइज हे आहे विनबॅक्स. हा भारत आणि व्हिएतनाम यांच्यात आयोजित करण्यात आलेला लष्करी सराव होता. या सरावाचा उद्देश म्हणजे काय असतं, तर म्हणजे कोणताही सराव असो तर त्याचा उद्देश काय असतं, तर संयुक्त प्रशिक्षण, शांतता राखणे व मानवीय मदत कार्यातील सहकार्य वाढवणे अशा पद्धतीसाठी ते होत असतात, हे जे युद्ध सराव आहेत ते. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. आता तुमचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करत आहात. आता जो तुमचा अभ्यास झालेला आहे तो तुम्हाला रिवाइज करायची वेळ आलेली आहे आणि तो रिवाइज तुम्ही कसा करणार आहे, तर तो तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून करणार आहे. आणि यासाठी आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे, ते देखील फक्त आणि फक्त 49 रुपीज. 49 रुपीज मध्ये आपण तुम्हाला 12 टेस्ट देतोय. ओके, विथ एक्सप्लेनेशन, म्हणजे त्या एक्सप्लेन देखील केलेल्या, म्हणजे का बरोबर आहे, का चूक आहे, अशा पद्धतीने या सर्व टेस्ट आहेत. आणि या सर्व टेस्ट तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम या ऍप वर मिळणार आहेत. स्मार्ट एक्झाम ऍप सध्या 2 टेस्ट आहेत. दर बुधवारी आणि दर रविवारी एक टेस्ट अपलोड होणार आहे. आणि जर आपल्याला वाटलं तर त्या आपण आधीच अपलोड करून घेणार आहे. ओके, बट 12 टेस्ट आहेत आपण बुधवारी आणि रविवारी अपलोड करणार आहे. सध्या 2 टेस्ट अपलोड केलेले आहेत. ओके, आणि जर आपल्याला वाटलं की अजून आपल्याला त्यामध्ये ऍड करायचंय तर मी तुम्हाला आणखीन ऍड करून देणार आहे. ओके, त्यामध्ये टेस्ट. आणि जर अजून आपल्याला जर पॉसिबल झाले तर आपण त्या आधीच, म्हणजे बुधवारी किंवा रविवारी बोलण्याऐवजी आपण आधीच एकाच वेळी सर्व 12 टेस्ट आपण टाकण्याचा प्रयत्न करू. ओके, बट बुधवार रविवार तर ते फिक्सच आहे अशा पद्धतीने. आणि या स्मार्ट एक्झाम ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथे जाऊन ऍप डाउनलोड करा, मोबाईल नंबर टाका, ओटीपी येईल, ओटीपी पटपट टाकून घ्या आणि लगेच तुम्हाला टेस्ट सिरीज फोल्डर दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तिथे उच्च न्यायालय भरती टेस्ट सिरीज सरळ मोठा थंबनेल दिसेल, त्यावर क्लिक करून बाय नावर क्लिक करा आणि टेस्ट सिरीज द्यायला सुरुवात करा. किंवा डायरेक्ट समोरच येईल वरच मुंबई उच्च न्यायालय टेस्ट सिरीज, त्याच्यावर क्लिक केलं तरी चालेल. आणि यासोबत आपण तुमच्यासाठी 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेऊन आलेलो होतो. आणि या महाप्रश्न संचाला तुमच्या बऱ्याच मित्रांनी अति सुंदर प्रतिसाद दिला आणि टेस्ट सिरीज साठी देखील अति सुंदर प्रतिसाद दिला. बऱ्याच मित्रांनी हा 2000 वन लाईनर महाप्रश्न संच घेतलाय. तुम्ही मागे राहू नका, तुम्ही देखील हा महाप्रश्न संच घ्या. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. व्हीएनपी प्रश्न आपण त्यामध्ये घेतले. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा. आणि यासाठी फक्त आणि फक्त अगदी माफक फी ठेवली मित्रांनो, फक्त 69 रुपीज मध्ये व्हीएनपी प्रश्नांचा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे. आणि हा प्रश्नसंच 69 रुपीज मध्ये घेतला की तुम्हाला लगेच मराठी व्याकरणाचा जो शब्दसंग्रह भाग आहे, शब्दसंग्रह, त्यावर आपण वन लाईनर प्रश्न बनवले, तो शब्दसंग्रह तुम्हाला वन लाईनर प्रश्नांचा आपण फ्री मध्ये देतोय. ओके, त्यामुळे आत्ताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. हा प्रश्न संच घ्याने आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, आता आपण इतिहास या टॉपिकवर जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न पाहणार आहे. मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये थोडेसे हार्ड लेवलचे क्वेश्चन विचारण्यात आले होते तुम्हाला, कोणताही असो, मग तो सायन्स असेल किंवा हिस्ट्री असेल किंवा आणखीन राज्यघटना असेल, तर त्यामध्ये काही प्रश्न हार्ड लेवलचे होते, हे लक्षात घ्या. तर कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला होता, हा इझी लेवलचा आहे, तर तो आहे प्लासीची लढाई. ओके, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला, तर ती लढाई आहे प्लासी लढाई. राईट आन्सर ऑप्शन 3 प्लासी लढाई. आता तुम्हाला विचारतील मग प्लासीची लढाई कधी झाली, तर ती झाली 23 जून 1757. आणि इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला म्हणजे काय नक्की झालं होतं मित्रांनो, तर ही लढाई जी झाली होती ती जो बंगालचा नवाब होता त्यावेळी तो होता सुराजुद्दौला. ओके, सुराजुद्दौला. आणि जो इंग्रजी सेनापती म्हणजे इंग्रजी सेनेचं नेतृत्व केलं होतं रॉबर्ट क्लाइव्हने, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि यांच्यात हे युद्ध झालं होतं आणि यामध्ये हा जो सिराजुद्दौला आहे मित्रांनो, याचा काय झाला होता, पराभव झाला होता. आणि या पराभवामुळे, इंग्रजांच्या विजयामुळे इंग्रजांनी बंगालमध्ये आपले राजकीय पाय रोवले आणि इथूनच त्यांच्या सत्तेची सुरुवात बंगालमध्ये झाली. आणि तिथून मग त्या सर्व भारतावर त्यांनी कब्जा केला. आणि म्हणूनच प्लासीची लढाई ही भारतामधील इंग्रजी सत्तेची सुरुवात मानली जाते. व्यवस्थित तुम्हाला पॉइंट वाज मुद्देसूद सांगितले, त्यामुळे प्लासीची लढाई तुमच्या व्यवस्थित लक्षात राहणार आहे. 1764 मध्ये कोणती लढाई झाली होती, ती झाली होती बक्सारची लढाई. आपल्याला लक्षात ठेवायचे, बक्सारची लढाई देखील महत्वाची. आणि पानिपतच्या 3 लढाया झाल्या होत्या. यावर सविस्तर व्हिडिओ आपण डिटेल मागच्या व्हिडिओमध्ये केलेले आहे. ओके,
पानिपतच्या लढ्यांवर. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, पुढीलपैकी कोणत्या साहित्यात अवताराच्या संकल्पनेची ईश्वराने अवतार घेणे पूर्ण मांडणी केली गेली. पहा, हा एकदम वेगळ्या पद्धतीने विचारलेला प्रश्न होता. तर ते आहे पुराण. राईट आन्सर ऑप्शन 3 पुराण. अवताराची संकल्पना ईश्वराने मानव किंवा अन्य रूपात जन्म घेणे म्हणजे ही अवताराची संकल्पना झाली. बरोबर. आणि ही संकल्पना कशात असणार आहे, तर सिम्पली थिंग आहे, पुराणांमध्येच असणार ना, म्हणून ही पुराणांमध्ये सविस्तरपणे मांडलेली आहे. ओके. आणि जे आहे वेद, आरण्यके यामध्ये अशी स्पष्ट अवतार संकल्पना आहे का, तर ते नाहीये. समोरचा प्रश्न पाहूया. परमोच्चता, सर्वोच्च स्थान, पॅरामाउंटसी हे नवीन धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत सुरू करण्यात आलं. तो जनरल आहे लॉर्ड हेस्टिंग्स. राईट आन्सर ऑप्शन 2 लॉर्ड हेस्टिंग्स. ओके. परमोच्चता म्हणजे सर्वोच्चता, पॅरामाउंटसी हे धोरण म्हणजे ब्रिटिश सत्तेला भारतीय संस्थानांवर सर्वोच्च अधिकार असल्याची संकल्पना. आणि हे नवीन धोरण लॉर्ड हेस्टिंगने मांडलं होतं 1813 ते 1823 याच्या काळात. हे स्पष्टपणे मांडलं गेलं होतं, आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर लॉर्ड डलहौसी पहा, याने काय केलं होतं, दत्तक वारसा नामंजूर. बरोबर. आणि वेलेस्लीने काय केलं होतं, तैनाती फौजेची स्थापना, तैनाती फौज. आणि VIMP मित्रांनो, VIMP मागचा जो आपण शिपाई हमालचा प्रश्नपत्रिका पाहिली होती 2024 ची, त्यामधील प्रश्न आहे. विल्यम बेंटिक काय केलं होतं, सती प्रथा बंद केली होती. बरोबर. आणि याला मदत कुणी केली होती, आपल्या भारतातील व्यक्तिमत्व आहे राजा राम मोहन रॉय. बरोबर. आणि यांनाच काय म्हणतात, आधुनिक भारताचा जनक म्हणतात. आणि सती प्रथा लॉर्ड विल्यम बेंटिंगने कधी बंद केली होती, 1829 मध्ये. आणि राजाराम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये एक संस्था स्थापन केली होती मित्रांनो. त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे ब्राह्मो समाज. ओके. हे महत्वाचं आहे. त्यासोबत यांचं संवाद कौमुदी, हे मी तुम्हाला दरवेळी का सांगत असतो, संवाद कौमुदी हे तुम्हाला पाठ होतं. आणि परीक्षेमध्ये हाच प्रश्न जसा तसा आला की लगेच तुम्हाला कळतं राजाराम मोहन रॉय. ब्राह्मो समाज दिसलं की लगेच 1828 दिसतं राजाराम मोहन रॉय. सतीप्रथेला भारतातील कोणत्या व्यक्तीने बंदी केली, 1829 ला सतीप्रथा राजाराम मोहन रॉय. विल्यम बेंटिक सतीप्रथा बंद केली. हे अशा पद्धतीने तुम्हाला लिंक लागून जाते, म्हणून मी तुम्हाला वारंवार हे सांगत असतो. आणि हे तुम्हाला कन्फर्म झालंय आता. ओके. पाठ झालेलं आहे, मला माहिती आहे. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, कोणत्या नावाच्या पुस्तकात बौद्ध संघासाठी बनवण्यात आलेले नियम लिहिले गेले आहेत. ओके. कोणत्या नावाच्या पुस्तकात, तर ते आहे विनय पिटक. राईट आन्सर ऑप्शन 1 विनय पिटक. तर हा देखील वेगळा प्रश्न आहे. बरोबर. विनय पिटक या ग्रंथात बौद्ध भिक्षूंसाठीचे नियम, शिस्त व आचारसंहिता दिलेली आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके. सुत्तपटिक मध्ये बुद्धांचे उपदेश आहेत. ओके. अधिमपटिक मध्ये तत्वज्ञान आहे. आणि जातक मध्ये बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा आहेत. ओके. हे अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचे पॉइंट आहेत. ओके. पहा, 1857च्या उठावाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी योग्य प्रकारे जुळते. ओके. 1857 परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. तर पहा, नानासाहेब यांनी कानपूरचं नेतृत्व, बरोबर आहे. बिरजीस कादर यांनी लखनौचं नेतृत्व, बरोबर. म्हणजे ठिकाण आणि नेतृत्व अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीची जोडी आहे. तर पहा, तर या प्रश्नाचं उत्तर मग काय असेल, पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 हे दोन्ही काय विचारलं, योग्य. दोन्ही योग्य प्रकारे जुळतात. तर काय, तर नानासाहेब पेशवे यांनी 1857च्या उठावात कानपूर येथील नेतृत्व केलं होतं, बरोबर आहे. आणि बिरजीस कादर लखनौ येथील नवाब वाजिद अली शाह यांचा पुत्र होता व उठावातील नेता होता. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. रिचर्ड वेलेस्ली गव्हर्नर जनरल असताना अवधच्या नवाबाला कोणत्या वर्षी आपला प्रदेश ईस्ट इंडिया कंपनीला देण्यास भाग पडले गेले. ओके. तर तो आहे 1801 मध्ये. राईट आन्सर ऑप्शन 2 1801. रिचर्ड वेलेस्ली यांच्या काळात 1801 साली अवधच्या नवाबाशी करार करण्यात आला. या करारानुसार नवाबाला आपल्या प्रदेशाचा मोठा भाग ईस्ट इंडिया कंपनीकडे देण्यास भाग पडले. ओके. आणि हा कशाचा भाग होता, हा तैनाती फौज, तैनाती फौजेचा हा एक भाग होता. समोरचा प्रश्न पाहूया.
आपल्या संविधानात खालीलपैकी कोणता उल्लेख नाही? आपल्या संविधानामध्ये अस्पृश्यता नष्ट झालेली नाही असा उद्देश नाहीये, तर अस्पृश्यता नष्ट झालेली आहे. ओके, कलम 17 नुसार करण्यात आले असा उद्देश आहे, म्हणून उल्लेख नाही, म्हणून राईट आन्सर ऑप्शन 3 अस्पृश्यता नष्ट झालेली नाही हा उल्लेख नाहीये. कोणत्याही व्यक्तीचा धर्म, वंश, जात इत्यादी आधारावर भेदभाव केला जाऊ शकत नाही, बरोबर आहे. कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती समान आहे, बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीला सर्व सार्वजनिक ठिकाणी प्रवेश आहे, बरोबर आहे. फक्त हे चूक आहे, कारण भारतीय संविधानाच्या कलम 17 आहे, त्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे याचा उल्लेख आहे. ओके, म्हणून अस्पृश्यता नष्ट झालेली नाही असा उल्लेख संविधानात नाही, हे उलट ते चुकीचं आहे, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. भारत सरकारने आणीबाणीच्या काळात माध्यमांवर सेन्सॉरशिप कधी लादली होती? तर ती लादली होती 1975 ते 77च्या दरम्यान. राईट आन्सर ऑप्शन 4 1975 ते 1977च्या दरम्यान. ओके, 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या कालावधीत भारतात कोणती आणीबाणी लागू होती? तर ती आणीबाणी होती राष्ट्रीय आणीबाणी लागू होती. ओके, आणि या काळात माध्यमांवर कठोर सेन्सॉरशिप, मूलभूत हक्कांचे स्थगन व विरोधकांची अटक करण्यात आली होती. समोरचा प्रश्न पाहूया. तर हे सर्व प्रश्न आपण कशावर बघतोय? राज्यघटनेवरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न बघतोय, पॉलिटीवरचे हे प्रश्न आहेत, हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचे. विधान परिषद सदस्य यांचा कार्यकाळ किती असतो? विधान परिषद सदस्य यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो, बरोबर. राईट आन्सर ऑप्शन 4 6 वर्ष. विधान परिषद हे कसलं सभागृह आहे मित्रांनो? हे कायम स्वरूपी सभागृह आहे, बरोबर. ते कधीही विसर्जित होत नाही आणि यांचा जो सदस्यांचा एकूण कार्यकाळ असतो तो असतो 6 वर्षांचा. आणि दर 2 वर्षांनी किती सदस्य रिटायर होतात? तर 1/3 सदस्य निवृत्त होतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि विधान परिषदेची जी कमाल संख्या आहे ती जी विधानसभेच्या 1/3 किंवा किमान 40 इतकी असते, हे आपल्याला माहित असायला हवं. समोरचा प्रश्न पाहूया. VIMP प्रश्न आहे. इथून पुढे जे सर्व प्रश्न आहेत ते आपण सामान्य विज्ञान या घटकावरील प्रश्न पाहणार आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात लांब हाड आहे फिमर. राईट आन्सर ऑप्शन 2 फिमर. मांडीचं हाड, मानवी शरीरात फिमर किंवा मांडीचं हाड हे सर्वात लांब आणि सर्वात लांब हाड आहे. ओके, आणि हे हाड कुल्याच्या सांध्यापासून गुडघ्याच्या सांध्यापर्यंत आहे. ओके, आता हे तर झालं फिमर. आणि जर मी तुम्हाला विचारलं मानवी शरीरातील सर्वात लहान, लांब तर पाहिलं, मग सर्वात लहान हाड कोणतं आहे? तर ते आहे स्टेपिस. ओके, आणि हे कशात आहे? इयर ऑक्झिकल आहे, म्हणजे कानातील हाड आहे. ओके, आणि जर मी विचारलं मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते? तर ते आहे मेंडिबल. ओके, मेंडिबल म्हणजेच काय? जबड्याचं हाड, खालचा जबडा, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर इथं ऑप्शन मध्ये टिबिया, हे पायातील दुसरं मोठं हाड आहे गुडघ्यापासून टाचेपर्यंत. त्यानंतर उल्ना, हे हाताच्या पंजाच्या बाहेरील बाजूचं लांबट हाड आहे. ओके, आणि रेडियस हे हातातलं एक दुसरं लांबट हाड आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. हा देखील एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. भारत आपल्या प्राणी समूहाच्या बाबतीत ही समृद्ध आहे. यात अंदाजे किती प्राण्यांच्या प्रजाती आहेत? तर भारतामध्ये हा थोडक्यात काय, तर भारतामध्ये अंदाजे किती प्राण्यांच्या प्रजाती आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर त्या आहेत 90,000. राईट आन्सर ऑप्शन 1 90,000. भारतामध्ये अंदाजे 90,000 प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. यामुळे भारत जैवविविधतेने समृद्ध असा कंट्री, असा मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री मानली जातो, बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. विटामिन्स मित्रांनो, विटामिन्स VIMP प्रत्येक आतापर्यंत 3 पाहिली, ही 4थी प्रश्नपत्रिका आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये विटामिनवर प्रश्न विचारलेला आहे. ओके,
तर एका विटॅमिन डी वर प्रश्न विचारला होता, विटॅमिन ए वर विचारला होता, आता विटॅमिन B12 वर, आणि यामध्येच विटॅमिन डी वर देखील प्रश्न आहे. अशा पद्धतीचे 2 प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेत. तर पहा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटॅमिन B12 ची या जीवनसत्वाचा घटक आहे? तर ते आहे सायनोकोबॅलामिन म्हणजेच कोबाल्ट. राईट आन्सर ऑप्शन 2 कोबाल्ट. आणि विटॅमिन B12 लाच काय म्हणतात? सायनोकोबॅलामिन, थोडक्यात असं म्हणतात. यामध्ये कोबाल्ट असतं. आणि याचे स्त्रोत काय आहेत? तर याचे स्त्रोत आहेत मांस आहे, हिरव्या पालेभाज्या, ओके, त्यानंतर प्राणीजन्य अन्न पदार्थ आहेत, आणि जे अंडे आहेत ते अंडी विटॅमिन B12 स्त्रोत आहेत. हे न्यूक्लिक ऍसिड म्हणजे DNA RNA तयार करतात, हे नायट्रोजनचे चयापचय करतात आणि आरबीसीची निर्मिती करतात. आणि याच्या अभावामुळे कोणता रोग होऊ शकतो विटॅमिन B12 हे विचारलेलं आहे, विचारतात. तर ॲनिमिया हा रोग विटॅमिन B12 कमतरतेमुळे होतो, मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया, ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न. तर मित्रांनो, हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. जर तुम्ही अजून आपला 2000 वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा महाप्रश्न संच घेतलाय आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिली. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीज मध्ये हा महाप्रश्न संच घ्यायचा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्यायची. आता पहा, मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कोणता पदार्थ वापरला जातो? तर तो आहे सिल्वर नायट्रेट. राईट आन्सर ऑप्शन 3 सिल्वर नायट्रेट, ओके. सिल्वर नायट्रेट एक रासायनिक संयुग आहे मित्रांनो, जे मतदारांच्या बोटावर ठेवण्यासाठी वापरले जातं आणि याचा मुख्य उपयोग मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांच्या ओळख सत्यापित करण्यासाठी केला जातो, ओके. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. कोणते जीवनसत्व आपल्या शरीराला हाडे व दातांसाठी कॅल्शियम वापरण्यास मदत करते? कोणते जीवनसत्व आहे? आता मागच्या वेळी पाहिलेले. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 जीवनसत्व ड. जीवनसत्व ड कॅल्शियम व फॉस्फरसचं शोषण होण्यास मदत करतं, त्यामुळे हाडे व दात मजबूत राहतात. आणि जीवनसत्व डी ची कमतरता झाल्यास कोणता रोग होतो? रिकेट्सिया व ऑस्टिओमेलिशिया यासारखे आजार होतात. समोरचा प्रश्न पाहूया. ऑक्झॅलिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये आढळते? ऑक्झॅलिक आम्ल हे पालक मध्ये आढळतं. राईट आन्सर ऑप्शन 3 पालक. ऑक्झॅलिक आम्ल हे पालक या भाजीत आढळतं. आता ऑप्शन मध्ये आवळ्यात कोणते विटॅमिन आढळतं? विटॅमिन सी. विनेगार मध्ये ऍसिटिक आम्ल आढळतो, ओके. आणि चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल आढळतो, ओके. आणि विटॅमिन सी लाच काय म्हणतात? एस्कॉर्बिक ऍसिड, ओके. विटॅमिन सी ला म्हणतात. समोरचा प्रश्न पाहूया. पोलावरण प्रकल्प कोणत्या नदीवर आधारित बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प आहे? भूगोल या विषयावरील जे 2 प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहा, पोलावरण प्रकल्प हा गोदावरी नदीवर आधारित प्रकल्प आहे, ओके. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 गोदावरी, ओके. समोरचा प्रश्न पाहूया. बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदी ही जमुना या नावाने ओळखली जाते. राईट आन्सर ऑप्शन 4 जमुना. भारतामधील ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर जमुना या नावाने ओळखली जाते आणि पुढे ती पद्मा व मेघना नद्यांशी मिळून विशाल डेल्टा तयार करते. समोरचा प्रश्न. आता आपण मराठी व्याकरण या घटकावर जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न पाहणार आहे. तर पहा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तू ते काम करायचे होतेस. तू ते काम करायचे होतेस. पहा, तू काय आहे यामध्ये करता आहे, करायचे होतेस क्रियापद आहे, ओके. तू ते काम करायचे होतेस. मग हे ते वाक्य कर्तरी प्रयोगासाठी दिसतंय, पण क्रियापदाची रचना भाववाचक कर्तभावाशी संकरित आहे, त्यामुळं हा कोणता असू शकतो? हा कर्तभाव संकर प्रयोग असू शकतो. असा पर्याय राईट आन्सर ऑप्शन 3 कर्तभाव संकर, बरोबर.
समोरचा प्रश्न पाहूया. पहा, खालील वाक्याचा संयुक्त वाक्य प्रकार ओळखायचा आहे. आज उशिरा उठलो म्हणून मी व्यायाम केला नाही. ओके, आज उशिरा उठलो म्हणून मी व्यायाम केला नाही. संयुक्त वाक्य प्रकार. आता पहा, म्हणून हा शब्द कारण परिणाम दर्शवतो. बरोबर, म्हणून हे काय आहे? परिणामबोधक संयुक्त वाक्य. म्हणून राईट आन्सर आहे ऑप्शन 4, परिणामबोधक. बरोबर, म्हणून काय शब्द आहे? कारण आणि परिणाम दर्शवतो, त्यामुळे. समोरचा प्रश्न, खालील वाक्यातील विधेय ओळखायचंय. शुभमन गिल आजच्या सामन्यात चांगला खेळला. विधेय ओळखायचंय. ओके, विधेय आहे खेळला. राईट आन्सर ऑप्शन 2, खेळला. तर वाक्यात कर्त्याबद्दल जे सांगितले जाते ते विधेय असतं, आणि येथे शुभमन गिल असून त्यानं काय केलं? कर्ता कोण आहे? शुभमन गिल आहे, आणि त्यानं काय केलंय? त्यानं चांगलं खेळलंय, तो चांगला खेळला, या शब्दातून ते कळतंय. म्हणून खेळला हे विधेय आहे. समोरचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. शब्द ज्ञात, अज्ञात. राईट आन्सर ऑप्शन 3, अज्ञान. ज्ञान म्हणजे माहिती असलेले, माहित असलेलं. ओके, आणि त्याचा विरुद्ध शब्द कोणता आहे? तर अज्ञान म्हणजे माहिती नसलेलं. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा. शब्द आहे शेजार धर्म. शेजार धर्म म्हणजे काय? तर शेजाऱ्यांची चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत. म्हणून राईट आन्सर आहे ऑप्शन 3, शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत. ओके, आणि शेजार धर्म म्हणजे समाजात राहताना शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण सहकार्याने वागण्याची नैतिक जबाबदारी. याचा धर्म किंवा धार्मिक प्रचाराशी थेट संबंध नाहीये. समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण इंग्लिश ग्रामर या घटकावरील प्रश्न पाहतोय. तर पहा, सिलेक्ट द अप्रोप्रिएट आर्टिकल फ्रॉम द बिलो ऑप्शन्स टू कंप्लीट द सेंटेन्स. ओके, मार्क नो आर्टिकल रिक्वायर्ड इफ देअर इज नो रिक्वायरमेंट ऑफ आर्टिकल इन द गिव्हन सेंटेन्स. म्हणजे आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे, आणि जर आर्टिकलची रिक्वायरमेंट नसेल तर नो आर्टिकल रिक्वायर्ड करायचे. तर पहा, वेन डॅश डॅश मीटिंग एंडेड दे हॅड अ कॉफी ब्रेक. ओके, तर या वाक्यात मीटिंग ही काय आहे? तर ही विशिष्ट बैठक दर्शवते. म्हणजे कोणतीही बैठक नव्हे, तर तीच बैठक संपल्यानंतर काय झालंय हे सांगितलंय. मग अशा वेळी तीच बैठक म्हणजे डेफिनेट आहे, आणि डेफिनेट आर्टिकल कोणता आहे? तर ते आहे द. म्हणून राईट आन्सर ऑप्शन 2, द. ओके, वेन द मीटिंग एंडेड दे हॅड अ कॉफी ब्रेक. ओके, अशा पद्धतीने आहे. आता हे काय आहे? ॲन कधी वापरतात? तर व्यंजनाने सुरू होणाऱ्या शब्दासाठी वापरता येतं का ॲन? तर ते नाहीयेत. बरोबर. त्यानंतर ए कधी वापरायचं? तर ए सर्वसाधारण, एनिवन बैठक दर्शवतं, पण येतं विशिष्ट आहे म्हणून आपण द वापरलं, ए नाही वापरलं. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. पहा, सिलेक्ट द अप्रोप्रिएट वर्ब फॉर्म द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. ओके, ही ऑलवेज डॅश डॅश हिज ऑफिस बिफोर 8 AM. ओके, आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला ऑलवेज आहे. ओके, या वाक्यात ऑलवेज हा शब्द येतोय. बरोबर, हा काय करतो? तर ऑलवेज म्हणजे काय? नेहमी, म्हणजे नेहमी घडणारी सवय किंवा नियमित कृती दर्शवतोय ऑलवेज. त्यामुळे हे कसलं वाक्य? हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साधा वर्तमान काळ वापरते. बरोबर, आणि ही काय आहे? ही हा तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे, आणि तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्यामुळं रिचला काय लागतं? रिचला ES हा प्रत्यय लागतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग असा पर्याय क्रमांक 4, रिचेस. ही ऑलवेज रिचेस हिज ऑफिस बिफोर 8 AM. ओके, अशा पद्धतीने रिचिंग काय आहे? रिचिंग ING प्रत्यय पूर्ण क्रियापद आहे. बरोबर, ही इज रिच्ड पॅसिव्ह वॉइस आहे. बरोबर, येथे ते आवश्यक आहे का? तर नाही. आणि रिच्ड म्हणजे पास्ट टेन्स, भूतकाळ आहे. बरोबर, सवयीसाठी. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन विथ प्रॉपर पंक्च्युएशन. ओके, प्रॉपर पंक्च्युएशन आपल्याला द्यायचंय. तर पहा, प्रॉपर पंक्च्युएशन द्यायचे. राजेश विल बी ट्रॅव्हलिंग टू स्पेन, जर्मनी, जपान अँड रशिया. तर यामध्ये आपल्याला योग्य पंक्च्युएशन मार्क दिलेलं वाक्य आपल्याला निवडायचं. तर ते पहा, पर्याय क्रमांक 3 पहा, राजेश विल बी ट्रॅव्हलिंग टू स्पेन, जर्मनी, जपान अँड रशिया. तर पहा,
हे जपानचं आपल्याला मिस्टेकली आलेलं आहे, हे लक्षात घ्या. तर पहा हे काय, तर यामध्ये काय तर देशांची यादी दिली बरोबर, आणि स्वल्पविराम जो आहे स्वल्पविराम हे कॉमा वापरलेत, आणि वाक्याच्या शेवटी काय आहे पूर्णविराम दिलेले आहे बरोबर. म्हणून हे वाक्य बरोबर आहे. राजेश विल बी ट्रॅव्हलिंग टू स्पेन, जर्मनी, जपान अँड रशिया. हे आपल्याला इथं कट करून घ्यायचं, हे लक्षात घ्या, मिस्टेकली आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं. समोरचा प्रश्न पाहूया. Select the most appropriate form of present tense from the given option to fill in the blanks for the below sentence. Henry dash 7 hours every day. ओके, तर हेनरी काय करतो, हेनरी वर्क्स 7 hours every day. सेम पहिल्यांदा पाहिलं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, आणि थर्ड पर्सन सिंग्युलर काय आहे, एस किंवा ईएस प्रत्यय. म्हणून राईट आन्सर ऑप्शन 3 वर्क्स बरोबर. हेनरी वर्क्स 7 hours every day अशा पद्धतीने आहे. समोरचा प्रश्न पाहूया. Select the most appropriate superlative degree of comparison from the given options to complete the below sentence. Superlative degree of comparison आपल्याला पाहायचे. ओके, गिवन ऑप्शन्स मधून. दिस इज द डॅश डॅश एक्सपेन्सिव्ह स्वेटर इन द स्टोर. ओके, तर या वाक्यात आपल्याला काय दिलंय, वाक्यात दे दुकानातील सर्व स्वेटर आहे त्या स्वेटरची तुलना केली. ओके, तुलना केली जाते, त्यामुळे येतं काय, सुपरलेटिव्ह डिग्री आवश्यक आहे. मग यामध्ये लेस या शब्दाचा आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री कशी होईल ते सांगायचे, तर त्यामध्ये लेसचं होईल लिस्ट. दिस इज द लिस्ट एक्सपेन्सिव्ह स्वेटर इन द स्टोर. म्हणून राईट आन्सर ऑप्शन 4 लिस्ट बरोबर. लिस्ट या शब्दाचं सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे लिस्ट असं होतं. तर मित्रांनो, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे, आन्सर कमेंट करायचा आहे. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला? आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? खूप महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं मित्रांनो. आन्सर कमेंट करा. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? आन्सर कमेंट करून सांगायचे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न. ऑक्झॅलिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये आढळतं? हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. येणार म्हणजे येणारच आहे, आन्सर कमेंट करून सांगा. ऑक्झॅलिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये आढळतं? आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचं. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमचा झालेला अभ्यास तुम्हाला तपासण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे. आणि याच तुमच्या रिव्हिजनसाठी आपण आपल्या स्मार्ट एक्झाम ऍपवर तुमच्यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली. यामध्ये तुम्हाला 12 टेस्ट मिळणार आहेत, आणि त्याही विथ एक्सप्लेनेशन. ओके, फुल एक्सप्लेनेशन, कोणतं बरोबर आहे, का बरोबर आहे, अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन केलेल्या टेस्ट आहेत. आणि या टेस्ट तुम्हाला फक्त आणि फक्त 49 रुपीज मध्ये मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, किंवा प्ले स्टोअरवर डायरेक्ट स्मार्ट एक्झाम टाकलं तरी ते ऍप येईल. ऍप डाउनलोड करा, नंबर टाका, ओटीपी येईल, ओटीपी पटपट टाकून घ्या, आणि लगेच टेस्ट सिरीज सेक्शन आहे त्यामध्ये जा, आणि मुंबई उच्च न्यायालय टेस्ट सिरीज वर क्लिक करून बाय नाव वर क्लिक करा आणि टेस्ट घ्या. किंवा डायरेक्ट वरच तुम्हाला येईल मुंबई उच्च न्यायालय टेस्ट सिरीज, त्यावर क्लिक करून देखील बाय करू शकता. ओके, आणि या टेस्ट सिरीज मध्ये आपण जो सिलेबस आहे त्या सिलेबसवर सेक्शन वाईज, म्हणजे जनरल नॉलेज सेक्शन वेगळा, मराठी गणित सेक्शन वेगळा, आणि जो आपला इंग्रजी सेक्शन आहे तो वेगळा, अशा पद्धतीची टेस्ट आपण तिथं सेट केलेल्या आहेत. आतापर्यंत 2 टेस्ट आपण ऍड केल्या आहेत, आणि पुढे आपण 10 टेस्ट ऍड करत राहणार आहे. ओके, तर ते टेस्ट सॉल्व्ह करत राहा. आणि जर अजून तुम्ही 2000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तो महाप्रश्न संच देखील घ्या. तो देखील रिव्हिजनसाठी, जी तुमची रिव्हिजन आहे त्या रिव्हिजनसाठी खूप महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा, आणि फक्त 69 रुपीज इतकी माफक फी आपण त्यासाठी ठेवली. त्यामुळे आताच या नंबरला
व्हॉट्सअप मेसेज करा, तो प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. ओके, तो प्रश्न संच घेऊन तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये वाचू शकता किंवा त्याची प्रिंट देखील काढू शकता किंवा मोबाईलमध्ये रीड करू शकता. त्यामुळे आत्ताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा, हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीसाठी आवश्यक असणारा असा आपण PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिलाय आणि तो आपण 7 मे 2024 चे जे 34 शेवट होते त्यातील हा प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिलेला आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.